खालापूर परिसरातील रासायनिक कंपन्या आणि फार्म हाऊसमध्ये होणाऱ्या अंमली पदार्थांच्या संभाव्य उत्पादनाला आळा घालण्यासाठी तसेच संशयित हालचालींची माहिती गोळा करण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्यात विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला खालापूर विभागातील पोलीस पाटील, हॉटेल, फार्म हाऊस आणि रिसॉर्ट मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे योगेश गोरे आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग पेण येथील प्रकाश कोळी यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे कशी ओळखावीत आणि संशयित कंपन्यांची माहिती मिळवताना कोणती दक्षता घ्यावी याबद्दल सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले। आगामी नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी स्पष्ट केले आहे की सर्व हॉटेल आणि रिसॉर्ट मालकांनी आपल्याकडील पर्यटक नोंदणी रजिस्टर अद्ययावत ठेवणे अनिवार्य आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आस्थापनांवर उच्च प्रतीचे नाईट व्हिजन CCTV कॅमेरे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच कार्यक्रमादरम्यान महिलांची छेडछाड, विनयभंग किंवा अंमली पदार्थांचे सेवन अशा बेकायदेशीर प्रकारांना थारा देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आपले सरकार या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने पोलीस विभाग आणि संबंधित विभागांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेनंतर कोणत्याही परिस्थितीत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे यांच्यासह 10 पोलीस अंमलदार, 55 पोलीस पाटील आणि 35 हॉटेल आणि फार्म हाऊस मालक उपस्थित होते।